रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक परिसरात इटलीमधील प्रदूषणकारी कंपनी आमच्यावर लादण्याचा जर प्रयत्न होत असेल तर तो आम्ही हाणून पाडू, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दत्ता कदम यांनी दिला। काही दिवसापूर्वी वृत्तपत्रातनं आणि आंतरराष्ट्रीय मीडियामधनं एक माहिती समोर आलेली आहे। इटलीमध्ये मिटेनी SPA नावाची जी कंपनी होती, जी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय त्या ठिकाणच्या लोकांना घातक अशी ठरलेली होती। तिकडच्या लोकांचं जनजीवन, आरोग्य सगळं विस्कळीत करणारी ती कंपनी, आणि त्या कंपनीला इटलीच्या शासनाकडून दोषी ठरवण्यात येऊन त्याच्यावर न्यायालयीन कारवाई झाली, दंडात्मक कारवाई झाली आणि ती कंपनी त्या ठिकाणी बंद करण्यात आली। अशी कंपनीची यंत्रसामुग्री आपल्या इथं कोकणात आल्याची माहिती मिळालेली आहे, खेडमधल्या लोटे परिसरामध्ये। आणि लक्ष्मी कंपनीच्या ऑर्गनाइज कंपनीच्या नावानं ती त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आणि मग ज्या कंपनीला इटालीसारख्या देशातनं पर्यावरणाच्या विरोधातली घातक कंपनी म्हणून बंद करण्यात आली, आणि ती कंपनी जेव्हा अचानकपणे आपल्या इथे येऊन कोकणाचा हा ऱ्हास करण्यासाठी जी कंपनी येऊ घातलेली आहे, ती कंपनी इथे येऊ नये आणि त्या कंपनीच्या बाबतीतली अधिक सुस्पष्ट माहिती ही उपलब्ध व्हावी यासाठी या बाबतीतलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। या कंपनीकडे जर डोळेझाक करून कंपनी वाचवण्यासाठी किंवा कंपनी आमच्यावर लादण्याचा प्रयत्न जर होणार असेल तर आम्ही कोकणवासी आहे तो प्रयत्न जनआंदोलनातून हाणून पाडू, हा इशारा या वतीनं आम्ही देण्यात आलेलो आहोत। एकामागून एक रासायनिक प्रकल्प कोकणात आणून, कोकण म्हणजे काय प्रयोगशाळा आहे का? आणि कोकणातला नागरिक हा काय उंदरा मांजरांचं जीवन जगतो का की ज्याच्यावर सातत्याने प्रयोग केले जातात? ह्या बद्दल चीड या कोकणवासियांच्या मनामध्ये निश्चितपणे आहे, याची नोंद शासनाने घ्यावी असं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी यासाठी आग्रही आहोत की कंपनी तातडीनं बंद करण्यात यावी। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना मिटेनी SPA ही प्रदूषणकारी कंपनी कोकणात नको या संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिपळूण तालुका प्रमुख बळीराम गुजर, उपतालुका प्रमुख विजय देसाई, विभाग प्रमुख विजय गुजर, मयुरेश पाटील, माजी शाखा प्रमुख विनायक वारसकर, नयन साळवी, रशिदा गोदड, सुभाष रहाटे, शहानवाज काजी आदी उपस्थित होते।